बुधवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मोहोळचे आमदार राजू खरे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। आमदार सुभाष देशमुख यांनी पुराचा आणि शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न उपस्थित केला। तो विषय राजू खरे यांनी पण लावून धरला। सर्वात मोठा शहापूर माझ्या मोहोळ मतदारसंघात आला। शेतकऱ्यांचे डीपी वाहून गेले। सर्वात मोठा महापूर माझ्या मोहोळ मतदारसंघात आला। शेतकऱ्यांचे डीपी वाहून गेले, डीपी पोल वाहून गेले, ज्याचे गेले त्याचा पंचनामा नाही। वीज वितरणचे अधिकारी डीपी बसवायला पैसे मागतात। अधीक्षक अभियंता यांना कडक सूचना करा, शेतकऱ्यांकडे लक्ष द्या असे म्हणतच त्यांनी माझ्या मतदारसंघात 500 डीपींची गरज आहे। मला मोहोळच्या जनतेने 31,000 मतांनी निवडून दिले। मला 2 मुली आहेत, माझं व्यवस्थित आहे, मला गरज नाही, पण शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागले पाहिजेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 100 पाणंद रस्ते मिळाले, पण मोहोळ आणि उत्तरचा बीडीओ रस्त्यांची कामे सुरू करत नाही अशी तक्रार त्यांनी केली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।